मी आता बघा ह्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसते. आपल्याला सुकवायच्याच आहेत त्या, पण अधिक मग ओल्या होतात ना, म्हणून अशा स्वच्छ करून घ्यायच्या. एकदम ड्राय करायच्या. आणि ना सख्यानो बघा, त्याच्यामध्ये जे काही काळं वगैरे असेल ते पण काढायचं. चिकाचा वगैरे भाग असतो ना तो बघा, असं कापून टाकायचा चिकाचा पार्ट. ही स्वच्छ आहे. थोडासा चिकाचा भाग काढून टाकायचा. असं काळपट असतो ना तो, मग आपलं. आणि मी काय करणार आहे, हे सालीसहित सुकवून घेणार आहे. मग त्या आमचूर पावडरला ना थोडासा हिरवा लूक येतो, खूप छान वाटते मग ती. झालेली आपली आता ही. आता आपण ही स्लायसरने स्लाइस करून घेऊया. सख्यानो बघा, तर असे हे स्लाइस करायचे पातळ पातळ. होतं काय, मग सुकायला बरं पडतं ना ते. असे पातळ पातळ स्लाइस करायचे. तुम्ही हाताने करत बसलात तर खूप वेळ जातो. हे सगळ्यात बेस्ट. आणि ही अशी आंबटच कैरी घ्यायची. तोतापुरी कैरी वगैरे नका घेऊ. आणि साली सहित केलं आहे, म्हणजे थोडी हिरवी हिरवी छान दिसते पावडर. तुम्ही मार्केटमधून आणलात ना तर खूप महाग आहे ती पावडर. आणि माहिती नाही कसल्या आंब्याची केलेली काय. ही आपण घरातून केलेली ना स्वतः. मार्केटमध्ये भरपूर रेट असतो त्याचा. हे काही पटकन होतं ना, एकदम सोपी रेसिपी आहे बघा. अशा प्रकारे पातळ काप करून घ्यायचे, सुकायला बरे. असंच आपण हातावर कापलं ना तर वेळ जातो आणि पातळ होत नाहीत ते. जाड पातळ होतात. म्हणून असे सगळे कापून घेऊयात आता. सख्यानो बघा, हे असे आता पातळ स्लाइस झालेत, एकदम पातळ झालेत, म्हणजे लवकर सुकून निघणार आपले. तर हे काय करायचे, तुम्ही फक्त स्टीलच्या भांड्यामध्येच ते तुम्ही हे करायला लावा. पसरवून ठेवा स्टीलच्या. दुसरे कसल्या भांड्यात ठेवू नका, आंबट असतात ना ते. बघा असे ना हरोहार लावायचे, सिंगल सिंगल लेअरने. असे हरोहार लावून टाकायचे. किंवा तुमच्याकडे जर जागा असेल ना कॉट वगैरे, तर त्याच्यावर तुम्ही ठेवा. चांगलं स्वच्छ सुती कापड टाकून. कापड एकदम स्वच्छ पाहिजे, त्याला काहीही वास वगैरे यायला नको. हे बघा, हे असे सगळे टाकून ते सुकवून घ्यायचे. छोटे छोटे तुकडे पण आपल्याला हे नंतर मिक्सरलाच लावायचं ना, त्यामुळे छोटे छोटे तुकडे वगैरे सगळं सुकवून घ्या. पंख्याच्या हवेला पण हे छान सुकणार. असं काही नाही की ऊनच पाहिजे. पातळ पातळ आहेत ना ते, लवकर सुकतात. ठीक आहे सगळ्यांनो, आता हे सगळे असे मी सुकायला लावते. सगळ्यांनो बघा, आपण 2-3 दिवसापूर्वी 3 दिवसा अगोदर जे आंबे कापून धुवून स्वच्छ करून सुकायला लावले होते ना, ते आता आपण आमचूर पावडर बनवायला लावतो. असे करकरीत सुकले पाहिजे, एकदम पापडासारखे बघा. आता हे आपण मिक्सरला लावणार, बारीक करणार आणि थोडंसं काळं मीठ टाकून ते आपल्या बरणीत भरून ठेवणार. सुक्या बरणीमध्ये, एकदम ड्राय केलेल्या बरणीत, म्हणजे वर्षभर पण टिकतं असं. हे थोडंसंच होईल अजून. मग कैऱ्या मिळाल्या ना वाईट, आता पिकत चालल्यात कैऱ्या, त्यामुळे मार्केटला त्या मला मिळाल्या नाही. मी थोड्याशा आणल्या त्या,
त्याचे दाखवते तुम्हाला. तर बघा, आता ही आमचूर पावडर आपण करून घेणार आहोत. एकदम बारीक करायची पावडर. थोडी थोडी सुकी करून घ्यायची, नंतर मग आणखी वाढवायची. सख्यांनो बघा, सख्यांनो, तर बघा ही आता आपली अशी आमचूर पावडर तयार आहे. बघा, होते छान पावडर, पण थोडे कैऱ्या जास्त हव्या. कमी होते ना ते सुकल्यानंतर फार कमी होते, मग आपल्याला पुरत नाही. तर एकदा दोनदा करायची आपण. आणि गोल आंबा घ्या जास्त करून, जास्त आंबट असतो तो. माझ्याकडे आता दाखवायला हा आंबा होता म्हणून मी हा दाखवला कैरी. तर तुम्ही तो आंबा घ्या. ठीक आहे सगळ्यांना. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणखी धन्यवाद.